कर्नाटक येथील बँगलोरमध्ये हायग्राऊंड पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार यांची तक्रार घेण्यात आली। कायद्यामध्ये लेखी स्वरूपात तरतूद 2024 मध्ये आली असली तरी झिरो FIR ही काही नवीन संकल्पना नाही। रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये दडपणाखाली आहेत, भीतीखाली आहेत, ते बारामतीच्या पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती होती का? प्रत्येक वेळेस कायदा करावा लागतो, कायदा केल्यावर सुद्धा त्याचं राजकारण केलं जाते आणि मग अंमलबजावणीच्या पातळीवर सामान्य माणसांना न्याय मिळताना दिसत नाही, त्या कायद्याच्या तरतुदीचा उपयोग होताना दिसत नाही। हे किती दिवस चालणार आहे? नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे। असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अजितदादांचा मृत्यू झाला आणि संशयाचे विविध प्रवाद सुरू झाले। रोहितदादा पवार हे सातत्याने सांगत आहेत की हा मृत्यू संशयास्पद आहे, हा अपघात नाही तर घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे। आणि पवार कुटुंबियांतर्फे सातत्याने ही मागणी करण्यात येत आहे की याच्या संदर्भातला गुन्हा नोंदवला पाहिजे। मग ती विमान कंपनी असेल, विमान चालवणारे असतील किंवा त्यासाठी परवानग्या देणारे असतील, DGCA सारखे यंत्रणा, या सगळ्यांचा सहभाग एकत्रितपणे याच्यात आहे असा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलेला आहे। या पार्श्वभूमीवर ते बारामतीला, त्याच्या आधी मुंबईला तक्रार घेऊन गेले की माझी तक्रार घ्या आणि याच्यावर FIR नोंदवा, कारण की हा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यामुळे FIR घेतला गेला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे अशी रोहित पवार यांची मागणी होती। ही मागणी प्रथमदर्शनी रास्त वाटणारी आहे आणि त्यामुळे पोलिसांनी तक्रार घेणं आवश्यक आहे असं महाराष्ट्रातल्या अनेकांना वाटत होतं, परंतु तक्रार घेण्यात आली नाही। आणि अचानक एक दिवस बातमी आली की कर्नाटक येथील बँगलोरमध्ये हायग्राऊंड पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार यांची तक्रार घेण्यात आली आणि झिरो FIR दाखल करून घेण्यात आलं। त्यामुळे मग नवीन चर्चा सुरू झाली की झिरो FIR म्हणजे काय आहे? झिरो FIR ही अत्यंत क्रांतिकारी अशी कायदेशीर तरतूद आहे। त्याच्याबद्दल असंही म्हटलं गेलं, जेव्हा नवीन कायदा BNSS आणि BNS या कायद्यामध्ये बदल करून 2024 मध्ये जेव्हा नवीन स्वरूपात हे कायदे आणण्यात आले, तेव्हा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये सांगितलं की आम्हीच हा झिरो FIR चा प्रकार आणलेला आहे, ही संकल्पना आमचीच आहे आणि कायद्यामधली तरतूद आम्हीच केलेली आहे। कायद्यामध्ये लेखी स्वरूपात तरतूद 2024 मध्ये आली असली तरी झिरो FIR ही काही नवीन संकल्पना नाही आणि त्यामुळे गृहमंत्री पदावरच्या व्यक्तींनी अत्यंत सत्यनिष्ठ बोललं पाहिजे। संसदेमध्ये साधारणतः जो खोटा प्रचार आहे तो करू नये, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू नये, हे भारतीय नागरिकांना वाटायला लागले। आणि म्हणूनच या झिरो FIR च्या संदर्भात आपण थोडी माहिती घेतली पाहिजे की कायदेविषयक कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना झिरो FIR अस्तित्वात आला 2012 मध्ये, जेव्हा सर्वात पहिल्यांदा जस्टिस JS वर्मा यांची कमिटी बसवण्यात आली होती की निर्भया प्रकरण झालं, अत्यंत लांछनास्पद प्रकार, बलात्काराची घृणास्पद घटना घडली, गँगरेप करण्यात आला एका मुलीवर धावत्या बसमध्ये आणि तिला गुप्तांगामध्ये स्टंप टाकून किंवा रॉड टाकून जखमी सुद्धा करण्यात आलं। मानवी मनाला हेलावून टाकणारी घटना होती आणि याची चौकशी करत असताना जेव्हा लूपहोल शोधण्यात आले की कुठे कुठे कायद्याचा प्रतिसाद योग्य मिळाला नाही, कुठे कुठे कायद्याचा प्रतिसाद अयोग्य मिळाल्यामुळे व्हिक्टिमायझेशन एक प्रकारे झालेलं आहे अत्याचारग्रस्त व्यक्तींचं आणि तिच्या कुटुंबाचं, तेव्हा जस्टिस वर्मा यांनी सुचवलं होतं की झिरो FIR असला पाहिजे आणि तेव्हा पहिल्यांदा ही संकल्पना शब्दाच्या स्वरूपात आली असं आपल्याला दिसते। आणि दखलपात्र गुन्हा घडला असेल त्याच ठिकाणी FIR पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेतला पाहिजे असं आवश्यक नाही, तर जिथे घटना घडली नसेल त्या ठिकाणी सुद्धा व्हिक्टिम व्यक्तीने जर ती दखलपात्र गुन्ह्याची माहिती दिली असेल तर झिरो FIR दाखल करून घेतला पाहिजे। कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे। झिरो FIR त्यांनी दाखल करून घेऊन नंतर संबंधित जिथे गुन्हा घडला असेल त्या पोलीस स्टेशनला तो FIR वर्ग केला पाहिजे, ट्रान्सफर केला पाहिजे असं सुद्धा तेव्हा ठरवण्यात आलं। यावेळेस 2013 मध्ये नोटिफिकेशन सुद्धा काही काढण्यात आले आणि पोलिसांना सुद्धा याची माहिती देण्यात आली। त्यावेळी भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब होते। त्यामुळे पहिलं क्रेडिट द्यायचं असेल झिरो FIR हा शब्द आणि संकल्पना आणण्यासाठी तर ते जस्टिस वर्मांना द्यायला पाहिजे, त्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेबांना द्यायला पाहिजे जे जेव्हा भारताचे गृहमंत्री होते। ही क्रांतिकारी संकल्पना त्यानंतर सुद्धा काही जजमेंटमधून सुद्धा मांडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कीर्ती वशिष्ठ वर्सेस स्टेट 2019 साली एक केस झाली
आणि याच्यामध्ये दिल्ली हायकोर्टाने पॅरेग्राफ नंबर 17 मध्ये स्पष्टपणे 0 FIR असा उल्लेख करून एक तरतूद ही असली पाहिजे आणि तरतूद वापरली पाहिजे असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाला सुद्धा क्रेडिट द्यायला पाहिजे की 2019 मध्ये त्यांनी हा उल्लेख पहिल्यांदा केला आणि त्यानंतर 2024 मध्ये 173 कलमामध्ये BNSSच्या ही तरतूद झाली की 3 वर्ष किंवा 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा असतील किंवा त्यापेक्षा जास्त भयानक गुन्हे असतील अशा गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये प्राथमिक चौकशी करून संबंधित पोलिसांना अधिकार नसेल, अधिकार कक्षा नसेल किंवा त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये घटना घडली नसेल तरी सुद्धा त्यांनी FIR नोंदवून घेतला पाहिजे आणि त्याला 0 FIR म्हणजे FIRच्या जागी 0 देऊन त्यांनी FIR नोंदवून घेतला पाहिजे आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा घडला असेल तिथे तो नंतर FIR वर्ग केला पाहिजे आणि पुढील तपासणी चौकशी हे संबंधित पोलीस स्टेशन जिथे गुन्हा घडला आहे ते करते. म्हणजे आता अजितदादांच्या प्रकरणामध्ये झालेला FIR हा कर्नाटकातून ट्रान्सफर होईल आणि बारामती पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येईल आणि बारामती पोलीस स्टेशन त्याचा पुढील तपास करेल असा त्याचा अर्थ आहे. मग जी SOP दाखवण्याचा प्रयत्न केला इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या कामकाजादरम्यान की SOP जी आहे त्याच्यानुसार कामकाज झालं पाहिजे, परंतु या SOPच्या प्रस्तावनेमध्येच स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे म्हणजे आदर्श कार्यप्रणाली सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या प्रिफेसमध्ये म्हणजे प्रस्तावनेतच आहे की हे या सजेस्टिव्ह गाईडलाईन्स आहे म्हणजे या मार्गदर्शक सूचना या सूचनांच्या स्वरूपात केवळ आहे, हा कायदा नाही आणि त्यामुळे तशा प्रकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इलिगल. याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर विक्टीम पोहोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. आता एकदम त्यांनी उदाहरण दिलं की समजा विखे पाटील अशी तक्रार करतील आणि माझ्या दबावाखाली समजा पोलीस आहेत असं समजू थोड्या वेळासाठी तर ते विखे पाटलांची तक्रार घेतील आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध 0 FIR आम्ही ते दाखल करू. तर असं नाही, हे उदाहरण सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे कोणतीही अॅनॉलॉजी याच्यामधली जुळत नाही आणि तुम्ही कोणतेही उदाहरण देता, कशाही स्वरूपाचं उदाहरण देता, कशासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्या कर्नाटकच्या FIR दाखल करणार आपण? प्रत्येक गोष्टीमध्ये अशा पद्धतीचं राजकारण आणायचं हे चुकीचं आहे. तुम्ही कायदा सांगा, तुम्ही SOP सांगितली ना त्याचप्रमाणे हे तुम्ही सांगू शकला असतात की रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये दडपणाखाली आहेत, भीतीखाली आहेत, ते बारामतीच्या पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती होती का? मग ते कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी तक्रार का दिली अशी तुम्ही मांडणी केली असती ती समजण्यासारखी आहे. तुम्ही अशी कशी राजकीय स्वरूपाची मांडणी विधिमंडळामध्ये करता की जर विखे पाटलांनी उद्या दाखल केला FIR कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध तर काय होईल वगैरे? आपण नेहमी रागाने, द्वेषाने आणि चिडून का बोलतो हा प्रश्न आहे प्रत्येक राजकीय लोकांसमोर. विचार करावा मुख्यमंत्र्यांनी तरी, गृहमंत्री आहेत ते, काही बोलून लोकांचं कायदेविषयक प्रबोधन होणार आहे का? तुम्ही कायदेविषयक प्रबोधन करण्याची जबाबदारी आहे. विधिमंडळ हे कायदेमंडळ आहे आणि त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य करायला नको होतं असं माझं स्पष्ट मत आहे. आता ललिता कुमारीची केस झाली 2014 मध्ये सुप्रीम कोर्टात. 5 जजेसच्या न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की प्राथमिक चौकशी केली पाहिजे जर 0 FIR दाखल करायचा असेल तर, परंतु प्राथमिक चौकशी करायची म्हणजे त्या तक्रारीमध्ये जेन्युइननेस आहे का हे तपासायचं नाही आहे. एवढंच बघायचं आहे की जो गुन्हा घडलेला आहे, ज्याबद्दलची तक्रार देण्यात येत आहे, ती तक्रार ही दखलपात्र स्वरूपाची
गंभीर अशा कॉग्निजेबल स्वरूपाची आहे का, एवढंच प्रायमरी पोलिसांना बघायचं आहे आणि तो गुन्हा नोंदवून घ्यायचा आहे, असं ललिता कुमारीच्या केसमध्ये आपल्याला दिसते. 173 +3 BNSS मध्ये सुद्धा स्पष्टपणे याचं हे नमूद करण्यात आलेलं आहे की कंटिन्यूड इन्व्हेस्टिगेशन हे अपेक्षित आहे. म्हणजे जी चौकशी प्राथमिक झाली असेल कर्नाटक पोलीस तर्फे त्याची कंटिन्यूड इन्व्हेस्टिगेशन ते सुद्धा करू शकतात आणि नंतर वर्ग करू शकतात किंवा ते वर्ग केल्यानंतर बारामती पोलीस ते कंटिन्यू करू शकतात. त्यानंतर एक केस झाली स्टेट ऑफ आंध्र प्रदेश वर्सेस पुनाती रामुलू. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे तेव्हा जस्टिस AS आनंद आणि जस्टिस NP सिंग होते, त्यांनी 0 FIR हा उल्लेख नसेल तरी हे सांगितलं की कॉग्निजेबल ऑफेन्समध्ये FIR दाखल झाला पाहिजे आणि ज्युरिस्डिक्शनचा मुद्दा म्हणजे कार्यक्षेत्र आमचं नाही, आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला नाही म्हणून आम्ही गुन्हा घेत नाही असं म्हणू नका आणि गुन्हा नोंदवून घ्या असे डायरेक्शन्स खरं तर 1983 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. त्याच्यामध्ये 0 FIR ही संकल्पना किंवा शब्द प्रयोग नाही. पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे त्यामुळेच आभार मानायला पाहिजे की जेव्हा जेव्हा असे डायरेक्शन्स देण्यात येतात, हे उल्लेख येतात, तेव्हाच पोलीस विभाग हा अलर्ट का होत नाही, त्याची अंमलबजावणी का होत नाही. प्रत्येक वेळेस कायदा करावा लागतो, कायदा केल्यावर सुद्धा त्याचं राजकारण केलं जाते आणि मग अंमलबजावणीच्या पातळीवर सामान्य माणसांना न्याय मिळताना दिसत नाही, त्या कायद्याच्या तरतुदीचा उपयोग होताना दिसत नाही. हे किती दिवस चालणार आहे याचा विचार आपण या 0 FIRच्या सगळ्या चर्चेनिमित्त लक्षात घेतला पाहिजे. 173 +1 BNSS मध्ये 0 FIR जो झाला असेल तो वर्ग करण्यात यावा अशी तरतूद आहे आणि आता लवकरच तो FIR वर्ग होईल. परंतु कायदेशीर मुद्दा हा येणारच आहे, याच्यावर चर्चा होणार आहे. हा FIR जो कर्नाटक पोलिसांनी दाखल करून घेतलेला आहे रोहित पवार यांच्या तक्रारीवर आधारित, तो 0 FIR दाखल होणं योग्य की अयोग्य, कायदेशीर की बेकायदेशीर, त्याच्यामध्ये ज्या आवश्यकतेच्या नुसार 0 FIR झाला पाहिजे अशी तरतूद कायद्याने केलेली आहे, तो उद्देश याच्यातून सफल होतो आहे का आणि अशा प्रकारचे FIR घेतले गेले पाहिजे का, याबद्दलची कायदेशीर चर्चा होऊ शकते आणि ती होणार आहे. भविष्यात हे स्पष्ट होईल की 0 FIR ही जी तरतूद आता कायद्यामध्ये आहे त्याचं उद्दिष्ट, त्याची व्याप्ती आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला पाहिजे, त्याबद्दल खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला पाहिजे होतं, परंतु ते त्याबद्दल बोलले नाही. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की कायदा लोकांच्या उपयोगासाठी आहे. भीतीच्या आणि दडपणाखाली जगणाऱ्या लोकांना सुद्धा अन्यायग्रस्त असतील तर FIR नोंदवता आला पाहिजे, म्हणून 0 FIRची तरतूद. विशेषतः लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये, बलात्काराच्या प्रकरणामध्ये, जिथे जाती धर्माच्या आधारे माणसं अल्पसंख्याक आणि बहुमताच्या दडपणाखाली असतात, तिथे बहुसंख्याकांचा दबाव झुगारून सुद्धा आपण FIR नोंदवू शकलो पाहिजे, याच्यासाठी ही तरतूद आहे. आणि त्या तरतुदीबद्दलच्या कायदेशीर विश्लेषणासाठी आपण सगळेजण आता तयार राहिलं पाहिजे, कारण की एका नवीन कायदेविषयक वादविवादाला कर्नाटक पोलिसांनी 0 FIR अजितदादाच्या प्रकरणामध्ये घेतल्यामुळे सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. शेवटी कायदा आपल्या भल्यासाठी आहे, कायदा कोणाचाही बदला घेण्यासाठी नाही, समजून घेतलं पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.